इथे आपल्यासमोर एक प्रश्न दिलेला आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्नात असं म्हटलंय, एका पेटीत जेवढ्या फरशा होत्या, तेवढ्याच पेट्या एका टेम्पोत होत्या. 60 खेपा करून त्या टेम्पोने फरशा पोहोचवल्या. सर्व मिळून 77,760 फरशा होत्या. तर एका पेटीत किती फरशा असतील? मग जेव्हा अशा लेखी गणित आपल्याला दिलेले असतात, तेव्हा सर्वात आधी प्रश्नात काय दिलंय हे आधी मांडून घ्यावं लागतं. आता इथे आपण एक-एक करून सगळं मांडून घेऊ. सगळ्यात आधी काय दिलंय? एका पेटीत जेवढ्या फरशा होत्या. इथे आपण समजूयात एका पेटीत X फरशा होत्या. मग इथे मी हे लिहून घेतलंय. त्यानंतर पुढे काय दिलंय? तेवढ्याच पेट्या एका टेम्पोत होत्या. इथे आपण म्हणू शकतो एका टेम्पोमध्ये x वर्ग पेट्या होत्या. x वर्ग पेट्या कशा? जेवढ्या फरशा तेवढ्याच पेट्या, म्हणजेच x गुणिले x. एका टेम्पोत x वर्ग पेट्या होत्या. तर आता पुढे काय दिलंय? 60 खेपा करून त्या टेम्पोने फरशा पोहोचवल्या आणि सर्व मिळून 77,760 फरशा होत्या. तर इथे आपल्याला x वर्ग गुणिले 60 बरोबर 77,760 असं लिहून घ्यावं लागेल. आता इथे आपल्याला समीकरण मिळून गेलं आहे. हे समीकरण फक्त आपल्याला सोडवायचं आहे. हे जर आपण व्यवस्थित सोडवलं तर आपल्याला एक्सची किंमत मिळणार आहे. मग सर्वात आधी एक्स वर्ग गुणिले 60 बरोबर 77 आपण असं मांडून घेतलं आहे. आता हा गुणिले 60 पलीकडे जाताना भागिले 60 होणार आहे. म्हणजे पुढची पायरी येईल एक्स वर्ग बरोबर 77,760 भागिले 60. आता आपल्याला फक्त हा भागाकार करायचा आहे. सर्वात आधी छेदातलं आणि अंशातला शून्य निघून जाईल आणि पुढची पायरी येणार आहे एक्स वर्ग बरोबर 7,776 भागिले 6. आता आपल्याला हा भागाकार फक्त व्यवस्थित करायचा आहे. तुम्ही 6ने 7,776ला भाग दिला तर तुम्हाला उत्तर मिळतं 1296, 1296. म्हणजे इथे एक्स वर्ग बरोबर 1296 असं उत्तर आलं आहे. पण आपल्याला एक्सची किंमत काढायची. मग इथे आपल्याला शोधावं लागेल की 1296 हा कोणाचा वर्ग आहे आणि त्यासाठी कमीत कमी 1 ते 30 अंकांचे वर्ग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण इथे जर व्यवस्थित शोधलं तर 1296 हा 36चा वर्ग आहे. 36 गुणिले 36 गेलं तर तुम्हाला 1296 हे उत्तर मिळत असतं. म्हणजे इथे आपली एक्सची किंमत आली आहे 36. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.